आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती कोरेगाव तालुका फलटण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी प्रतिमा पूजन लोणंद नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन शेळके पाटील, उपसरपंच विश्वास गोवेकर, सुनील शिंदे, माजी उपसरपंच रणजित गोवेकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन भानुदास गोवेकर, पोलीस पाटील योगिता मदने, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मदने, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गोवेकर, मुख्याध्यापक अनिल बंडलकर सर, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मदने, सविता मदने, भरत मदने, बापूराव पांढरे, अर्जुन गोवेकर, प्रचित गोवेकर, अमोल गोवेकर, हरिभाऊ शेळके, अमित गोवेकर, सुहास चोरमले, प्रसाद गोवेकर, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदींसह ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले। या प्रसंगी मार्गदर्शन करताना लोणंद नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन शेळके पाटील काय म्हणाले पाहूया। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक या सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करतो। आज कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 234वी जयंती साजरी होत आहे। उमाजी राजे यांचा जन्म बिहुडी तालुका पुरंदर या ठिकाणी दादोजी आणि लक्ष्मीबाई खोमणे या दाम्पत्याच्या घरी झाला। रामोशी कुटुंबियामध्ये जन्म झाला। अगोदरच्या सरांनी वक्त्यांनी सांगितलंच की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पुरंदर आणि वज्रगड या 2 किल्ल्यांची संरक्षणाची जबाबदारी या दादोजी खोमणे यांच्याकडे होती। शिवाजी महाराजांनीच रामोशी समाजाला त्यांच्या स्वराज्यामध्ये भैरजी नाईक असतील असे अनेक धाडसी पराक्रमी योद्धे त्यांच्याकडे होते। रामोजी समाज हा चपळ, युद्धकलेमध्ये परंपरागत तसा स्वाभिमानी व निष्ठावान प्रामाणिक होता, म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना नाईक ही पदवी त्यावेळी बहाल केली होती। दादोजी खोमणे यांचा उमाजीराजे 14 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं। दादोजी खोमणे यांनी उमाजीराजे यांना बालपणापासून शस्त्र परंपरागत करण्याचं शिक्षण दिलं होतं। त्यामध्ये तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे, तसेच फरशी कुऱ्हाड चालवणे हे शिक्षण त्यांना लहानपणी दिलं होतं। दरम्यानच्या काळामध्ये इंग्रजांचं भारताच्या विविध प्रांतांमध्ये आक्रमण झालं होतं आणि 1803 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांपुढे शरणागती पत्करली आणि त्यावेळी त्यांचं गुलामगिरीत्व पत्करलं। त्यावेळी इंग्रजांनी ते दादोजी खोमणे यांच्याकडे असणारे पुरंदर आणि वज्रगड या दोन्ही किल्ल्याची संरक्षणाची जबाबदारी काढून घेतली। नंतर दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि या खोमणे कुटुंबियांची, उमाजी नाईकांची व त्या आसपासच्या त्यांच्या सर्व समाज बांधवांवरती उपासमारीची वेळ आली। त्यावेळी उमाजी राजेंनी त्यांचे छोटेसे मावळे जमा करून जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी भंडारा उधळून पहिल्यांदा स्वराज्याची प्रतिज्ञा केली आणि या इंग्रजांना या देशातून परतावून लावण्याची पहिली शपथ या ठिकाणी घेतली। त्यानंतर उमाजीराजेंनी सरांनी सांगितलं की दोरडे शिवाजी महाराजांनी देखील रे तुटली होती, त्यांनी स्वतःची पलटण उभी केली, स्वतःचे मावळे तयार करून त्याची स्वतःची पलटण उभी करत असताना त्यांना लागत असणारा तो पैसा असेल, अडका असेल, ते चालवण्यासाठी संघटना जे गरज पडायची त्यावेळी त्यांनी इंग्रजांमध्ये असणारे वतनदार असतील, सावकार असतील, मोठे व्यापारी असतील यांची लूट करायचे आणि ते गोरगरिबांना ज्यांच्याकडून या लोकांनी घेतले त्या लोकांना वाटायचे व त्यातून राहिलेली जी रक्कम आहे ते आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या क्रांतिकारक कार्यासाठी वापरत होते। 1818 साली सरांनी सांगितल्याप्रमाणे बोरजवळ विंग हे गाव आहे खंडाळा तालुक्यात येतं, त्या ठिकाणी उमाजीराजेंना पहिल्यांदा पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना 1 वर्षाचा शिक्षा झाली आणि त्यांनी जेलमध्ये असताना पहिल्यांदा वाचायला आणि लिहायला ते त्या ठिकाणी शिकले। आपल्याला यातून उमाजीराजेंच्या यातून आपल्या समाज बांधवांना
तोच आदर्श घ्यायचा आहे की आपण वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये त्यांनी आपल्या त्या सैन्याला घेऊन त्या इंग्रजांवरती एवढी दहशत निर्माण केली होती की इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. सुरुवातीला त्यांनी 100 रुपयाचा जाहीरनामा केला होता, परंतु उमाजीराजेंचं ज्या समाजासाठी असणारे कार्य बघून कोणीही त्यांना इंग्रजांना मदत करत नव्हते. त्यांचं कार्य त्याच पटीने जोरात चालू होतं. तसेच उमाजीराजेंना नंतरच्या काळामध्ये पकडण्यासाठी परत 1000चा जाहीरनामा प्रसिद्ध केला. नंतर तिसऱ्या वेळेला पुण्याचे जिल्हाधिकारी रॉबर्टसन होते, त्यांनी 5000चा इनाम त्यावेळी जाहीर केला. विचार करा, त्या काळामध्ये 1 रुपयाचं जर तांदूळाचं जर किंमत केली ना तर आपण वर्षभर पडेल इतकं तांदूळ यायचं, आणि त्यावेळी 5000 उमाजीराजेंना पकडण्याची एवढी दहशत उमाजीराजेंनी त्या इंग्रजांच्या विरोधात निर्माण केली होती. उमाजीराजेंना ज्यावेळी तो समजलं की त्या जिल्हाधिकाऱ्याने माझ्या विरोधात असं 5000चं केलंय, त्यावेळी उमाजीराजेंनी त्यांच्याच इंग्रजी अधिकाराची 5 मुंडकी कापून त्या रॉबर्टसन जो जिल्हाधिकारी होता त्याच्याकडे त्या नजराना पाठवला आणि त्याला ती भेट दिली. आणि त्याच वेळी त्यांनी परत कडक शब्दात उत्तर दिलं की जशाच तसं तुम्हाला उत्तर या ठिकाणी दिलं जाईल. उमाजीराजेंना नंतरच्या काळामध्ये परत इंग्रजांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगळी अशी घोडदळाची त्यांची नियुक्ती केली होती की उमाजीराजेंना पकडण्यासाठी 152 ठिकाणी पोलीस छावण्या, इंग्रजांच्या छावण्या निर्माण केल्या होत्या. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्येच त्यांचा जास्त वावर असायचा. त्यावेळी पहिली लढाई उमाजीराजेंनी मांढरदेवी गडावरती केली, त्यावेळी देखील इंग्रजांचा त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी पराभव केलेला आहे. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी परत 2 अधिकारी स्पेशल त्या उमाजीराजेंना पकडण्याकरता निर्माण केले. त्यामध्ये मॉर्स्टन आणि अजून एक अधिकारी होता. त्यामध्ये तो इनाम वाढवला. तो इनाम जो 5000चा होता पूर्वीचा, तो 10,000 केला आणि 400 बिघा जमीन असा हा इनाम लावला होता. त्यामध्ये त्यांच्या सवंगण्यामध्ये फितुरी झाली. तालुक्यातील उतरवली गावामध्ये पकडण्यात आलं आणि तिथून नंतर उमाजीराजेंना पुणे येथील खडकमाळ या ठिकाणी अंधारी कोठडीमध्ये 35 दिवस ठेवण्यात आलं. त्यावेळी त्यांच्यावर खटला चालला. त्या न्यायाधीशाने त्यांच्यावरती फाशीची शिक्षा सुनावली आणि नंतर उमाजीराजेंना फाशीची शिक्षा दिल्यानंतर सर्वकडे दहशत पसरावी, कोणी क्रांतिकारक पुन्हा होऊ नये याकरता उमाजीराजेंना तिथं पिंपळाच्या झाडासमोरच तिथं 3 दिवस लटकवण्यात आले होते त्यांच्याकडे. परंतु म्हणतात ना की त्याचीच ठिणगी, सरांनी सांगितलं सुरुवातीला 57 पण त्याची ठिणगी त्यावेळी सर्व देशामध्ये पसरली आणि त्याचा सुरुवात टप्प्याटप्प्याने 1857 पहिला देशातला बंड झाला. याचे मूळ कारण आहे ते आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक. आणि त्या उमाजी नायकांना मी माझ्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आज जयंती त्यांची. आणि उमाजीराजेंनी सरांनी सांगितलं की आता त्या काळी ती परिस्थिती होती, परंतु आताच्या काळामध्ये ती परिस्थिती नाही. आपण उमाजीराजेंकडून सर्वांनी एकच बोध घेतला पाहिजे की अन्यायाविरुद्ध बंड करून आपण उठून पेटलं पाहिजे, आपण शिक्षण घेतलं पाहिजे, आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पेलली पाहिजे. आणि ह्या म्हणजे हा जो परिवार आहे सर, त्या परिवारामध्येच मी वाढलोय, मोठा झालोय. माझा मित्र परिवार आहे, मला देखील यातली माहिती सगळी लोकांची की इतक्या प्रामाणिक कुटुंब आहे ती. परंतु सर्वांनी आपण संघटित राहिलं पाहिजे. या पुढच्या काळामध्ये जे कुठल्या आव्हाने आहेत ते ओळखून आपण सर्वांनी एकत्र राहून आपल्या गावाचा विकास केला पाहिजे, एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो. आणि राजे उमाजी नाईक यांना विनम्र असं अभिवादन करतो. आणि मला या ठिकाणी छोट्याच्या कार्यकर्त्याला आपण या ठिकाणी बोलावलं, या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं, त्याबद्दल मी आपल्या मंडळाचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. उमाजी नाईक यांचा जो इतिहास आहे तो फार मोठा इतिहास आहे. म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटंसं गाव आहे, त्या गावी त्यांचा जन्म झालेला होता. आणि मुळातच ही जी जमात आहे, रामोशी समाजाची जी जमात आहे, ती इंग्रजांच्या कालावधीपासून गुन्हेगारी जमात अशी संबोधली जात होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शासन होतं, जे किल्ले होते, त्या किल्ल्यांची रखवाली करण्याचं काम हे प्रामुख्यानं रामोशी समाजाकडे होतं. आणि त्याच्यामध्येच हे आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक जे आहेत, त्यांचं जे घर होतं ते पुढे होतं. या ठिकाणी पुरंदर किल्ल्याची किल्लेदारी त्यांच्याकडे होती. परंतु ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन ज्यावेळेस गेलं आणि पेशवाई आली, आणि पेशवाई आल्यानंतर ते किल्लेदाराचं जे काम आहे रामोशी समाजाकडून काढून घेण्यात आलेलं होतं. आणि पेशवाई नंतर इंग्रज आली. इंग्रजांचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. त्या इंग्रजांच्या विरुद्ध मुळात उठाव करण्याचं काम हे उमाजी नायकांनी केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात अगोदर शत्रू जो आहे तो इंग्रज तो ओळखलेला होता, आणि त्याच्यानंतर दुसरे क्रांतिकारक होते ते आपले उमाजी नाईक होते.
या उमाजी नायकांनी इंग्रजांच्या विरोधात हा लढा उभारून त्या कालावधीमध्ये 5,000 सैनिकांची फौज उभी केली होती आणि इंग्रजांना या ठिकाणी नामोहरण करण्याचं काम हरवण्याचं काम केलेलं होतं. सासवडला जी लढाई झाली इंग्रजांचा तो कर्नल होता तो आणि पेशव्यांच्या, त्याच्यामध्ये उमाजी नायकांनी त्या इंग्रजांच्या 5 सैनिकांचे मुंडके त्या ठिकाणी छाटून त्यांना इंग्रजांना भेट त्या ठिकाणी दिलेली होती. पुणे कचेरीचा खजिना लुटून गोरगरिबांना त्या ठिकाणी वाटण्यात आलेला होता. परंतु इंग्रजांनी त्यावेळेस ओळखलं होतं की हा उमाजी जो आहे तो प्रतिशिवाजी होऊ शकतो आणि आमच्यातीलच म्हणजे आपल्यातीलच त्यांच्याच सहकार्यातून फितुरी झाली आणि त्यांना या ठिकाणी पकडण्यात आलं आणि पुण्याला त्या ठिकाणी फाशी देण्यात आलं होतं आणि दहशत बसावी म्हणून 3 दिवस त्यांचं जे धड आहे तिथं त्या याला लटकवण्यात आलेलं होतं. असं इतकी दहशत या इंग्रजांना या उमाजी नायकांची होती. आज या ठिकाणी आपण सर्वांनी इथं जयंती साजरी केली. सर्व समाज बांधव, सर्व गावातील इतर कार्यकर्ते, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आमचे स्नेही या ठिकाणी म्हणल्याप्रमाणे उमाजी नायकांनी या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात क्रांती केली, तर आपल्या सर्वांना या ठिकाणी शिक्षणाची क्रांती करणं गरजेचं आहे. त्यांनी जाता जाता 1-2च शब्द सांगितलं, पण फार मोलाचे आहेत की शिक्षणानंच फक्त आपली परिस्थिती बदलू शकते. सर्वांना ईश्वरानं बुद्धी ही समान दिलेली आहे, ती बुद्धी कशी डेव्हलप करायची ते आपल्या हातात आहे. नोकऱ्या आहेत किंवा नाहीत हा भाग वेगळा, भरपूर नोकऱ्या आहेत अजून, फक्त तुमची गुणवत्ता असायला पाहिजे. फक्त शिक्षणानं परिस्थिती बदलू शकते, हे आत्ता सुद्धा चिरकाल सत्य आहे. जर 1 करोडची इस्टेट असून सुद्धा जर शिक्षण नसेल तर त्याचा काही एक उपयोग नाही. झोपडीत राहणारा सुद्धा आज एखादा चांगला विद्यार्थी चांगल्या हुद्द्यावर जाऊ शकतो. हे फक्त आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी असं ठरवूया की शिक्षणाची क्रांती आपण या ठिकाणी घडवूया. निश्चितपणानं गावातील जे विद्यार्थी आहेत प्रयत्न करत आहेत त्यांनाही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि हा पहिलाच कार्यक्रम ग्रामपंचायतीचा मला अटेंड करता आला. गेल्या वर्षी सुद्धा कार्यक्रम होता. गावोगावी असं सामूहिक स्वरूपात कार्यक्रम होत नाहीत, फक्त अमुक मंडळच कार्यक्रम साजरा करतात. पण ह्या गावाचं असं वैशिष्ट्य आहे, सर्व समाजातील लोक एकत्र येतात मिरवणुकीला किंवा इथं प्रत्येक कार्यक्रम साजरे होतात. सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. शिवाजींचा महाराजांचा काळ होता. त्या काळामध्ये बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे काम करत होते आणि ही सर्व मंडळी रामोशी समाजाची जी मंडळी होती ती किल्ल्यांचं संरक्षण करत होती की शिवाजी महाराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही आणि किल्ल्याच्या दगडाला सुद्धा धक्का लागणार, एवढी ही इनामदार माणसं त्या काळात होऊन गेलेली आहेत. त्या काळानंतर शिवाजी महाराजांचा काळ संपल्यानंतर पुढं काय झालं तर पेशव्यांचा काळ आला. पेशव्यांच्या काळामध्ये काय झालं तर इंग्रजांनी पेशव्यांना हरवलं आणि मग पेशवे जे पुरंदरचा किल्ला असेल किंवा अनेक किल्ला असतील तर त्या ठिकाणी पुरंदरचा जे किल्ला आहे त्या ठिकाणी दादोजी खोमणे हे म्हणजे संरक्षण करायचे त्या किल्ल्याचे. पण तो किल्ला अचानक इंग्रजांच्या ताब्यात गेला आणि मग इंग्रजांनी काय केलं, ज्यावेळेस इंग्रज इथं आलं खरं क्रांतीला सुरुवात झाली किंवा इंग्रजांना हितनी हाकलून द्यायचं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, जनतेचं रक्षण केलं. त्यानंतर पेशव्यांनी ती हे केलं म्हणजे संरक्षण करण्याचे काम आपल्या जनतेचं, रयतेचं, भारताचं. पुढं मग ही पेशव्यांच्या काळामध्ये काय झालं, इंग्रज आले आणि पेशव्यांना सुद्धा इंग्रजांनी हरवलं आणि मग ते खोमणे कुटुंब होतं त्यांचे वडील त्या ठिकाणी पुरंदरला त्या किल्ल्याचे संरक्षण करत होते किंवा त्या ठिकाणी ती त्यांची ड्युटी होती. आणि त्या काळामध्ये आता काय झालं, प्रश्न असा निर्माण झाला की इंग्रजांनी काय केलं तर हे रामोशी समाजाला किंवा उमाजी नाईकाच्या वडिलांना हे तिथून कामावणी कमी केलं. मग या समाजावर बेकारीची सुरुवात झाली. तर या ठिकाणी बिवडी या गावामध्ये त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये झाला आणि त्यांचे वडील 1802 मध्ये वारलं. फक्त 41 वर्षच जगले आणि 41 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणी 11 वर्षच
काम केलं. आता गोरगरीब जनता, भारत देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते पहिला हा क्रांतीवीर आहे हे समजून घ्या. भारत देशाला म्हणजे पाया इथं भरलाय. पाया कुठे भरलाय? उमाजी नायकामध्ये भरलाय. ह्या उमाजी नायकाने खरी सुरुवात केली. 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं. त्या काळामध्ये म्हणजे त्यांच्या दिवस त्यांचे वडील वारलं. वडील वारल्यानंतर बेकारी निर्माण झाली आणि वडील ज्यावेळेस वारलं, पण त्याच्या पाठीमागचा जे काळ आहे 91 ते 1802 मध्ये, त्या काळामध्ये सुद्धा म्हणजे दानपट्टा म्हणा, जी लढाईसाठी त्यांना तिथं शिकवून मिळाली. आणि त्या काळात त्यांनी इंग्रजांना हितनी हाकलून लावायचं की इंग्रज आपल्यातून गेले पाहिजेत, असं त्यावेळेस झालेलं आहे. हे नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज इथून गेलं. लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, ज्योतिराव फुले असतील, आंबेडकर असतील, म्हणजे हा काळ नंतरचा आहे. पण पूर्वीचा काळ बघा, ज्यांनी सुरुवात केली तर त्यावेळेस त्यांना 1 वर्ष तुरुंगात टाकलं. इंग्रज सरकारने काय केलं? 1 वर्ष तुरुंगात टाकलं. आता त्यावेळेस सुद्धा शिक्षण नव्हतं हे समजून घ्या. उमाजी नायकांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, तर तशा जेलमध्ये टाकल्यानंतर 1 वर्षात ते तिथं काय शिकले तर लिहायला वाचायला शिकले. सर्वांसाठी केलेलं आहे. असे हे उमाजी नायक आहेत. मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद. आज या ठिकाणी क्रांतीवीर उमाजी नाईक राजे यांची 234वी जयंती या ठिकाणी आज साजरी करण्यात येत आहे. तरी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. सचिन नानाजी शेळके, माजी नगराध्यक्ष लोणंद, विद्यमान नगरसेवक आणि वानदास गोवेकर सर, माजी उपसरपंच रणजित गोवेकर सर आणि नवीन कार्यकर्ते हरिदास शेळके, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गोवेकर आणि उमाजी नाईक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मदने आणि महिला मंडळ आणि बंडलकर सर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि असाच कार्यक्रम इथून पुढं घेत राहावा ही माझी नम्र विनंती. आणि नवीन पिढीने मागं न सरता पुढील विकासासाठी किंवा शिक्षणासाठी भरारी घेणे गरजेचं आहे. एवढं बोलून मी 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि